नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। ही व्हिडिओ क्लिप संध्याकाळची आहे। आम्ही संध्याकाळी काल भैरवनाथाच्या मंदिरात गेलो होतो। तुम्ही सगळ्यांनी पण काल भैरवनाथाचे दर्शन घ्या। सर्वांना काल भैरव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळ सकाळी अंगण कट्टा धुवून घेतलाय। तुम्हाला इथे गॅलरीतली माझी झाडे दाखवत आहे। एक कुंडी रिकामी आहे, बाकीचे झाडं आहेत पण ते काही व्यवस्थित पाणी न घातल्यामुळे अर्धी सुकून गेलेले आहेत। हे आणि हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे। रांगोळी काढत नाही, रांगोळी काढले की माझी मुलं तिथं खात बसतात। इथे मी चहा बनवला आहे, चहा घेत आहे आणि तुम्हाला हात करत आहे, पण ते पूर्ण कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसलं नाही। या चहा प्यायला सर्वजण सकाळ सकाळी मस्त फ्रेश वाटतं चहा पिल्यामुळे, त्यामुळे चहा बनवला आहे। मी घेतला, आईला दिला, माझ्या मिस्टरांना दिला आणि तुम्हाला पण म्हणते या चहा प्यायला। आम्ही दोघी आत किचनमध्ये असल्यामुळे माझे छंगू मंगू सुद्धा किचनमध्ये आले आहेत। माझं घर मी सकाळ सकाळी आवरून घेतलं आहे, हे तुम्हाला दाखवत आहे। इथे बाहेरचं पण आवरलंय, झाडून वगैरे घेतलं आहे। कुंड्यांना पाणी घातलं आहे। बाहेरचा नजारा दाखवत आहे, मौसम थोडंसं सकाळी 8:30-9चं कसं वातावरण आहे ते दाखवत आहे। इकडे म्हणतो माझी मुलगी रडत आहे ते दूध म्हणून, मग तिला दूध दिलं व नाश्त्याची तयारी चालू केली। सर्वप्रथम गॅस ऑन केला व कढाई ठेवली। कढाई थोडीशी गरम झाल्यावर त्यात तेल टाकलं आहे। तेल टाकून झाल्यानंतर मी पोह्यासाठी थोडे शेंगदाणे त्यात तेलामध्ये भाजून घेणार आहे। शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर शेंगदाणे मी काढून घेत आहे। शेंगदाणे काढून घेतल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, मीठ, हळद, परत भाजलेली चणा डाळ टाकून व्यवस्थित ते परतून घेणार आहे। परतून झाल्यानंतर त्यात पोहे ॲड करणार आहे।
वरून हे भाजलेले शेंगदाणे त्यात टाकून तुम्हाला इथं मी हे दाखवत आहे की पोहे धुवून ठेवलेले आहेत आणि किती मोकळे झालेले आहेत ते हे दाखवत आहे की किती मोकळे सुटसुटीत झालेले पोहे आहेत। सगळं झाल्यानंतर ते व्यवस्थित हलवून परतवून घेतल्यानंतर वरून पोहे ॲड करायचे व ते शेंगदाणे भाजून साईडला ठेवलेले आहेत ते व्यवस्थित त्याच्यात टाकून परतवून घ्यायचं। वरून कोथिंबीर कट केलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं। इथं बाहेरचा सूर्यप्रकाश पडल्यामुळे तो पिवळा रंग व्यवस्थित दिसत नाहीये पोह्यांचा। खिडकी बंद केल्यानंतर हातात कॅमेरा घेऊन कॅप्चर केल्यानंतर मग तो पोह्याचा पिवळा रंग व्यवस्थित दिसतोय। मी इथे कोथिंबीर टाकून पोहे व्यवस्थित हलवून घेते परतून। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद। प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चांगले चांगले कमेंट लिहा।
धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. या पोहे खायला.